नमस्कार मित्रांनो, बघा आपण एक नवीन कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत ज्याला म्हटलं जातं की डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न. बघा आता डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न हा कशासाठी यूज केला जातो तर बघा या ठिकाणी हा मोस्टली तर बघा हा डाऊन ट्रेड साठी, म्हणजे की बाबा आता मार्केट हे थोडंसं वरी आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर स्टॉक सेल करायचा आहे, म्हणजे की या ठिकाणाहून मार्केट आता काय होणार आहे तर पडणार आहे. तर बघा अशी कॅन्डल येते, जवळपास तुम्ही कॅन्डल पाहू शकता. बघा मी ग्रीन कलरची मोठी कॅन्डल येते, त्याच्यानंतर बघा अशी रेड कलरची खाली कॅन्डल येते. म्हणजे या ठिकाणी स्टॉक काय असतो, आता अप ट्रेंड मध्ये गेलेला आहे स्टॉक असा. त्याच्यानंतर आणि अप ट्रेंड मध्ये जात असताना त्या ठिकाणी काय असतो तर खाली पडणार असतो स्टॉक. मग या ठिकाणी तुम्हाला काय कशाचं सिग्नल देतो तर सेलचं, म्हणजे या ठिकाणी हा स्टॉक जो आहे तो या ठिकाणी विक्रीचा दबाव वाढतो. म्हणजे हा सिग्नल कशाचा देतो तर डाऊन ट्रेड या ठिकाणी आता शेअर्स मध्ये बघा एक कॅन्डल भरपूर वरी आलेली कॅन्डल, म्हणजे चार्ट. आणि या ठिकाणाहून आता चार्ट काय होणार आहे तर कॅन्डल या ठिकाणाहून हा स्टॉक जो आहे तो डाऊन ट्रेड मध्ये जाणार आहे, म्हणजे हा सेलच्या विक्रीचा दबाव वाढतो या ठिकाणी. मग या ठिकाणी तुम्हाला काय करणार, कशाचं हा सिग्नल देतो तर सेलचं सिग्नल देतो की तुम्ही या ठिकाणी विक्रीचा दबाव वाढणार आहे, तुम्ही या ठिकाणी स्टॉक विक्री करू शकता. तर बघा हा कॅन्डलस्टिक पॅटर्न याला डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. बघा मी या व्हिडिओच्या माध्यमातून कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतात, फंडामेंटल काय असतात आणि इंडिकेटर्स काय असतात या सगळ्या गोष्टीचा सिलेबस कव्हर करणार आहे. थँक्यू, धन्यवाद.